मी आलोय बाईक घ्यायला. खूप छान पूर्ण फॅमिली सगळं मी व्हिडिओ बघितला यांच्या. दुःखाचा डोंगर आहे माझ्या आयुष्यामध्ये, पण त्याच्यातून मी अशी छोटीशी वाट काढतो. नमस्कार मंडळी, मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. आज आहे रविवार. पंढरीची वारी संपलेली आहे आणि सगळ्यांचं म्हणण्याचं होतं, बाबा दादा घरी गेल्यावर पण ब्लॉग करा, आम्ही घरी पण तुझे ब्लॉग बघू, नॉर्मल पण बघू, म्हणून करतोय. नाहीतर मला असं पर्सनल असं वैयक्तिक मी कुठं काय करतोय दाखवायला आवडत नाही. वारीमध्ये कसं आनंद असतो. पण ठीक आहे, बोललो रविवार आहे, फक्त तुमच्यासाठी एक एक्सपेरिमेंट म्हणून मी ब्लॉग करतोय. आणि आता मी आलेलो आहे पनवेलला फिरायला. रविवार आहे तो फिरेंगे तो जरूर फिरेंगे. नमस्कार मध्ये बसलेलो आहे मी. आता कारमधून जायचंय कुठे हा प्रश्न पडला. म्हटलं जिधर जाएगा उधर जाएगा भाई, अपना गाडी घर का इधर घर का खेती इधर जाओ उधर जाओ, गली गली में शोर है, अजित भाई चोर नाही आहे. आणि मी आलेलो आहे पनवेलचे सुप्रसिद्ध शशी वडेवाले. लय नाव ऐकलं होतं, बोललं बघूच या काय आहे. ओघाने रस्त्यात दुकान लागलं, म्हटलं काय जाता है जाने में, तो जाके देखता हूँ मैं उधर से. चला, रविवारचा सुट्टीचा दिवस आणि मी वडापाव नाही खाणार असं कसं होईल. रविवार सुट्टी आणि वडापाव. ओ, पनवेलमध्ये एवढं मोठं झाड आहे, झाडाच्या बाजूला छोटंसं मंदिर आहे. सुंदर मंदिर दिसतंय मला. झेंडे बिंडे कॅमेरे किती लावलेत पनवेलमध्ये ह्या मंदिरासमोर. वाव, मस्त वाटतं ना असं झाडाखाली एक छोटंसं मंदिर. पंचमुखी हनुमान मंदिर आहे. हनुमानाचं दर्शन घेऊया. जय बजरंगबली की जय. चलो चलो आगे चलो भैया. हे बघा तिकडे कसली मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. कुठे गेलं दिसतंय का तुम्हाला? ते बघा चौक लय भारी आहे. चालत जायला पाहिजे, पावसामुळे उतरत नाही मी. तुम्हाला मी ॲक्च्युली सिक्रेट सांगतो. मी आलोय बाईक घ्यायला आणि बाईक अशी तशी डायरेक्ट VIP बाईक घ्यायची. दाखवतो तुम्हाला कसली लय महाग आहे. दाखवू का? ही आहे माझी बाईक नवीन. ही घेतली मी बाईक नवीन. बाईकची किंमत आहे 3.5 करोड रुपये. 3.5 करोड रुपयाची बाईक घेतली आहे आणि चालू आहे बरं का. दाखवू चालू. हेल्मेट पण आहे. तहान लागली पाणी पितो. हा, ही बाटली नाही आहे, ही आहे छत्री. जो हे बघा छत्री आहे. छत्री आहे, इंटरनॅशनल छत्री आहे. मी ना खरं तर या दुकानाची रील बघितली होती म्हणून आलो होतो. म्हटलं वाव भारी मिळते. पण काय काहीतरी दे. 450 रुपये बोलतो. मी एक वस्तू घेतली तर तो बोलतो 450च्या खालीच करत नाही. बोला असं कसं, काहीतरी कमी करा बोललो. एवढं लांबून आलो पेट्रोल टाकून गाडीमध्ये. 50 रुपये 100 200 400 रुपये तरी कमी कर. अल्कोहोलची बाटली आहे असं लिहिले, अल्कोहोलिसिटी. काहीच कमी करत नाही. आहे तरी एवढूसा पोरगा तरी बघा. दुकान असं रंगीबेरंगी बनवलंय आणि रील तर मध्ये असं वाटतं बाबा वाव काय भारी आहे दुकान. त्या वस्तूमध्ये सेल पण देत नाही. हा बारकाच पोरगा कुठे गेला? हा एवढूसाच नुसतं मारतं मोठ्या. काय घेऊ मी? हे घेऊ का? अजून काय घेऊ? मी म्हटलं काहीतरी बघूया. बोललो वस्तू बघता असं खाली एका हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमधून गल्लीबोळातून शिरलो आणि मग मला ना घ्यायचं होतं कम्प्युटरचा टेबल. त्या कम्प्युटरला असं जरा टेबल घ्यायचं आहे. टेबल बघायला आलो. मी तर लय भारी टेबल आहेत. कपाटच जास्त आहेत पण मला टेबल आवडला. बघा राजेश फर्निचर नावाच्या दुकानामध्ये आलो. मार्केटिंग नाही पण त्यांनी मला हाक मारली, दादा तुम्ही इकडे या. मी म्हटलं काय झालं दादा, बोला. ते मला बोलतात तुम्ही. मी म्हटलं हा मीच मग ते पण खुश झाले. तुम्हाला काय बोलायचं काका, बोला बरं. मी साहेबांच्या भरपूर व्हिडिओ बघितल्या यावर्षी वारीच्या. खूप छान पूर्ण फॅमिली सगळं मी व्हिडिओ बघितल्या यांच्या. पूर्ण एकदम पर डे बघितलं न चुकता. धन्यवाद. डिजिटल वारी यांची आणि यांचं समालोचन वगैरे असते ना, खूप छान असते. मनाला आवडेल असं असतं. एकदम आनंद येते. असं वाटतं की आपण साक्षात वारीमध्ये आहे. धन्यवाद. योगायोग बघा. मागच्या रविवारी मी घरी आलो आणि हा पुढचा पहिला रविवार. म्हटलं चला बघूया रविवारचं काहीतरी करूया. आणि आलो योगायोगाने. इथं पण मला माणसं भेटले आणि त्यांनी हाक मारले, आवर्जून बोलले, गप्पा मारल्या. मस्त म्हणजे मला अपेक्षित नव्हतं की ह्या रविवारी सुद्धा माणसं ओळखतील. कारण नंतर वारीनंतर लोक विसरतात. मग ते टकलं ठेवले तवरचं लोक लक्षात ठेवतील. बोललं आपल्याला म्हणून चला फिरूया. धन्यवाद काका, धन्यवाद. आपलं आता बघू आता काय घ्यायचं अजून. ही एक नंबर जागा. इथं आलो मी. 1 नाही 2 नाही किती दुकान आहेत. हे त्या दुकानातले का, हे त्यांचं दुकान आहे. आणि इथून मी हे घेतलं प्रोजेक्टर. म्हणजे एका ठिकाणी फुल मार्केट. पाहिजे तर मिळतंय. डॉक्टर पण आहे इथं. तर अजून काय फोटो मेकर्स काय एक नंबर स्पॉट आहे.
समोर टकले डॉक्टर पनवेल में आए और वडाला लेक नहीं आए तो क्या आए. पनवेलचं मला वाटतं हे एकमेव ठिकाण आहे जिथे खूप लोक येतात. आणि मी तर पहिल्यांदा का दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलो मॅडम. मी नाही आलो कधी इथे, का तर ह्याच्यामुळेच की बाबा इथे एवढ्या लांब कोण येणार, एकटं कोण येणार. बट ठीक आहे, आलो आहे. आज सुट्टीचा दिवस आहे. सुट्टीचा दिवस असं अयो पडलो. हे बघा, ह्यो आहे तलाव. कुठे तलाव? पाणी तिकडे हे गवत आहे, गार्डन आहे, पाण्यावर गार्डन. मी इथे खाली आलो, म्हटलं चला गार्डन केले चालू आहे. मग कळलं बाई हे गार्डन नाही आहे, हे पाणी आहे आणि पाण्यावर गार्डन आहे. हे म्हणजे खाली काय माहिती आहे का, हे डल ते आहे बघा पनवेल महानगरपालिका वडाळे तलाव. मी कधी शेवट चालू मला आठवत नाही, पण आज बऱ्याच दिवसांनी आलो इथे. खरंच छान वाटतं. असं शांतता नाही आहे. ते ढोल पथक बघा, ढोल येतोय, आवाज नाही ना. ढोल पथकाची प्रॅक्टिस चालू आहे. पण असं वाटतं मला की शेवटी कसं आहे ना की सगळं खोटं आहे ना रे. म्हणजे मला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एवढं टेन्शन आहे. माझ्या तर आयुष्यामध्ये काय टेन्शन आहे तुम्हाला काय सांगू. दुःखाचा डोंगर आहे माझ्या आयुष्यामध्ये. पण त्याच्यातून मी अशी छोटीशी वाट काढतो, आपलं हळूहळू जीवन जगतो. मग ते असं मला वाटतं की असं बोलायला लागलं की ते उगाच मी बाहेर काहीतरी बोलेल, मला नसतं बोलायचं. पण ते असं आलं की चांगलं वाटतं, फ्रेश, एकदम फ्रेश. बघा मस्त गार मस्त. पोलीस आले, पोलिसांना वाटते हा करतोय काय पोलीस. मला वाटतं आज रविवार आहे म्हणून इथं पोरं लय आले, बारके शाळेतले कॉलेजचे नसतात का, ते लय मटेत. नको अशा ठिकाणी बसलं की असं शांत बसावं असं वाटतं. पण जेव्हा असं आजूबाजूला आलं की माझा जरा मूड असं मग मी तिथून चाललो. आता गाडीमध्ये बसतो, कुठेतरी पुढे दुसरीकडे जातो, नाही तर घरीच जातो. लय फिरलो बाबा, फिरायची सवय मोडली आपली. ओ बघा रस्ता, धीरे म्हणा, धीरे सब कुछ हो. आणि कसं आहे, फिरून वेगळं तरी काय असतं फिरायला सांगा ना मला. आपण एवढं चाललो, अख्खा महाराष्ट्र पालथा घातला, काय वेगळं असतं त्याच्यामध्ये. माणसं शेवटी ज्या ठिकाणी तुम्हाला शांत वाटेल, ज्या ठिकाणी तुम्हाला समाधान वाटेल, त्याला महत्त्व आहे. तुम्ही किती पण लांब जावा आणि समाधान नाही भेटलं तर फायदा काय. समाधान घरात पण भेटतं ना. मी जेव्हा माझ्या रूममध्ये खोली माझ्या काय म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये जाऊन बसतो, दरवाजा बंद करतो, लाईट बंद करतो आणि माझी पुस्तकं बघतो, पुस्तकांकडे बघितलं तरीसुद्धा मला समाधान मिळतं. असं वाटतं की काय वाटतं, जीवन म्हणजे जीवन असं वाटतं. फिरण्याचं मला नाही शौक बाबा. फिरायला मला आवडतं, पण कुठं असं एकदमच रँडमच वेगळ्याच ठिकाणी. एवढं फिरलो पण काय इंटरेस्टिंग घेतलं नाही. शेवटी हे एक हेडफोन घेतलं आहे मी, काहीच आवडीचं भेटलं नाही. काय पण घेतलं भरपूर काय, पण माझ्या कामाचं काहीच नाही. माझ्या कामाचं फक्त एवढंच भेटलं मला, ते पण फ्रीमध्ये घेतलं मी. कोणते आपण शॉपिंग फक्त गेलो, शॉपिंग करायची, शॉपिंग बघायला गेलो, घेतलं फक्त मी हे, ते पण गिफ्ट म्हणून, नाही तर काय. तर अशा प्रकारे आजचा आपला पहिला तुमच्या म्हणण्याप्रमाणे घरगुती व्लॉग करून झालेला आहे. आणि ओम नमः शिवाय. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगा. आणि दररोज करायचा का, रोज करू का, पुढच्या रविवारी परत करू का, ते तुम्ही सांगा. मी एक्सपेरिमेंट म्हणून केलेलं आहे हे, तुमच्या आग्रहाखातर. मला आवडत नाही हे घरगुती करायला, बट ठीक आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. इंस्टाग्रामला फॉलो करा, कमेंट करा छान छान. आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.